राज्यामध्ये अल्पवयीन मुलींच्या संदर्भामध्ये घडणारे गंभीर गुन्हे आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटना रोज समोर येत असताना एक माऊली राज्यभरामधल्या लाखो मुलींना सावध करण्याचा विडा उचलत पोरी जरा जपून या घोषवाक्यासह मुलींशी संवाद साधते. आजवर 460 कार्यक्रमांच्या माध्यमातून जवळपास 5.5 लाख किशोरवयीन मुली आणि तरुणींच्या सोबत नागपूरच्या विजया मारोतकर यांनी मोलाचा संवाद साधलाय. विभक्त कुटुंब पद्धती, मोबाईल, सोशल मीडियाचा वाढता वापर आणि किशोरावस्थेमध्ये मुलींच्या हाती आलेला मोबाईल ही सगळी स्थिती बघता मुलींसोबत संवाद साधणं हे अत्यंत गरजेचं आहे. मात्र कुटुंबामध्ये काही नाजूक विषयांवरती संवाद केला जात नाही, हे सगळं ओळखून विजया मारोतकर यांनी ही मालिका सुरू केली आहे. पोरी जरा जपून या विषयावरती शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन व्याख्यान मालिका करणाऱ्या लेखिका विजया मारोतकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. माझ्यासोबत विजया मारोतकर मॅडम आहेत आणि विजया मॅडमनी महाराष्ट्रातील आजवर जवळपास 5.5 लाखपेक्षा जास्त मुलींसोबत संवाद साधलेला आहे. पोरी जरा जपून अशी त्यांची एक कार्यक्रमांची मालिका महाराष्ट्रातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुरू असते. पोरी जरा जपून काय संकल्पना आणि भूमिका आहे या कार्यक्रमामागची? शालेय आणि महाविद्यालयीन मुलींच्या हातामध्ये सर मोबाईल फोन हा आला. खरं तर मोबाईल खूप चांगला आहे, परंतु त्याच्या वेगळ्या वाटेने त्यांच्या जीवनावरती आक्रमण व्हायला लागलं ना, त्यावेळेला माझ्यातली एक आई कुठेतरी धास्तावली आणि अनेक प्रकरणं एकामागे एक समोर यायला लागल्यानंतर या मुलींना वाचवण्यासाठी मी पुढे येऊन काहीतरी करावंसं असं मला वाटलं आणि या पोरी जरा जपूनच्या वाटेवर मी आले. आज जे काही घडतंय त्याच्यामध्ये मोबाईल खरोखर एक आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. तसं पाहायला गेलं तर मोबाईल आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये नाही, परंतु त्याचा उपयोग आपण कसा करतो अगदी घरापासूनच सुरुवात होते ना त्याची. मोबाईलमुळे नेमकं हे लेकरं पाहतात, अभ्यास करतात की आणखी काय करतात यांनी पालकवर्ग धास्तावलेला आहे. मोबाईलवर असणारी पार्न साईट, दर तासाला नवीन येणारा ॲप आणि इतकी विभत्सता की त्याच्यामुळे कोणाला अगदी देहभान बेसावध असणाऱ्या मुलीसुद्धा, छोट्या छोट्या मुलं सगळे त्याच्या विळख्यामध्ये केव्हा अडकत चालले आम्हालाच कळलं नाही. त्यामुळे मोबाईलला दोषी जरी म्हटलं नाही तर आम्ही त्याचा उपयोग कसा करतो यापासून या लेकरांना आम्हाला सावध करण्याची गरज आहे. दोष मोबाईलला अजिबात देता येणार नाही. कौटुंबिक संवाद तुटणं हे पण एक महत्त्वाचं कारण यंदा सध्या दिसतंय का? कारण जेव्हा तुम्ही मुलींसोबत संवाद साधता तर त्या मुली तुमच्याशी पण त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलत असताना तुम्हाला जाणवतंय की कौटुंबिक संवाद तुटतोय? नक्की जाणवतो. परवा तुमसरला एक मुलगी, मॅडम मला बोलायचं आहे, मॅडम मला बोलायचं आहे म्हणून मी तिला वेळ दिला आणि नंतर आल्यानंतर माझ्या हात पकडून रडायलाच लागली. मॅडम मला ना सुसाईडच करावंसं वाटतं. अगं काय झालं, काही मुलाचं वगैरे प्रकरण असं मला वाटलं. नाही मॅडम, मला काही कोणी बॉयफ्रेंड नाही, मुलगा वगैरे नाही. मग झालं काय तुला? मॅडम माझी ना आता नेटची परीक्षा आहे, माझी तयारी झालेली नाही. मी म्हटलं बाबा रागवले का? बाबा वाईट आहेत का तुझे? दारू वगैरे पितात? नाही, माझे बाबा आर्मी ऑफिसर होते, खूप चांगले आहे. मला ना इतकी भीती वाटते, मला काय होतंय समजतच नाही. म्हणे मला सुसाईडच करावंसं वाटतं. माझ्या मैत्रिणी माझ्याशी बोलत नाही, माझे बाबा बोलत नाही, आई बोलत नाही. म्हणजे मला असं वाटलं की त्या मुलीला खूप काही बोलायचं आहे, पण एक जागा, एक कोपरा मिळत नाही आहे मोकळेपणाने विश्वासाचा. त्यामुळे असे हवालदिल झालेले आहे, एकटे पडत चाललेले आहे. अर्थात नात्यांमधला संवाद तुटत चाललाय. कुठंतरी किशोरवयीन मुलींना फसवलं जातं असं पण म्हटलं जातं. अगदीच अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना परतवाडा आणि अचलपूर भागामध्ये घडल्या आणि तुम्ही त्याबद्दल ऐकलं असेल, टार्गेट करून फसवलं जातं. अगदी टार्गेटच. आणि या अचलपूर परतवाड्याबाबत तर मला वाईट वाटतं. चुकीच्या मार्गाने या तरुणाईकडे जो पैसा येत चाललेला आहे त्याचा उपयोग ते काय करतात आहे, आपल्या ऐशोआरामाकरता. आणि त्यातला ऐशोआरामाकरता पैसा मिळवणे म्हणजे काय करायचं की कोणाच्या मुलीला आपल्या नादी लावायचं, तिचे व्हिडिओ, चॅटिंग, ऑडिओ सगळं गोळा करायचं आणि नंतर तिला ब्लॅकमेल करायचं. या मुलाने नेमकं आयन नावाचा काय मुलगा आहे त्यांनी तेच केलं. 1-2 मुलींच्या बाबतीत ते प्रकरणं केले, त्यांच्या पालकांना ब्लॅकमेल केलं, पैसा येत गेला आणि तो वाढवत गेला. आणि हे मुलींना कळत नाही. आणि एखाद्या तरुण वयाच्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढणं हे इतकं सोपं आहे की त्यांनी ते प्रेमबिंब वगैरे काहीच नाही, याला एक प्रकारे आपलं व्यवसाय म्हणा, रोजगाराचं साधन बनवून ठेवलेलं. आणि त्यामध्ये मग आता रोजगारच करायचा, तर मग किती मुली येतात आहे आणि किती घरं उद्ध्वस्त होतात आहे याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नाही. आणि एवढ्या छोट्याशा गोष्टीचा एवढा मोठा पराचा कावळा जेव्हा झाला तेव्हा आमच्या लक्षात येतो. आणि आज तर असं वाटतं मला की जो दगड उचलाल त्याच्या खाली तुम्हाला विंचू सापडतात आहे.
ह्या विंचवांची संख्या इतकी वेगाने वाढत आहे. आम्ही आपल्या वेगळ्या दिशेने धावपळ करतात, वडील वेगळ्या दिशेने, आई वेगळ्या दिशेने, आणि आमच्या मुलंही याच्यात आहे व्यसनाधीनतेच्या वगैरे. आणि मुलींना मात्र ती मुलगी आहे, केवळ स्त्रीदेह आहे, त्यामुळे तिचं अख्खं आयुष्य या ठिकाणी दावणीला लागत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.